दंडवतः। आज सर्व गुरुकुळात दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा. दंडवत प्रणाम. भारतीय सणामध्ये ज्योतिषशास्त्रामध्ये शुभ मुहूर्त म्हणून आणि एक आनंदाचा सण म्हणून भारत देशामध्ये वेगवेगळ्या राज्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने दसरा मानण्याची पद्धत आहे. द्वापार युगामध्ये श्रीकृष्णांच्या काळामध्येही दसऱ्याच्या निमित्तानेच पांडवांनी अज्ञातवासात जाण्यापूर्वी जो आपले शस्त्र लपवून ठेवले होते ज्या शमी वृक्षामध्ये, ते आजच्या दिवशी काढले आणि पांडवांनी विजय मिळवला. म्हणून ही त्या आपटा, त्याला शमी असं वृक्षाचं नाव आहे, तो उत्सव सण साजरा करून आजच्या दिवशी भारतामध्ये वाहनांना धुवून चावून स्वच्छ करून झेंडूंच्या फुलांचे हार घालून आपटा लावला जातो. तसेच दसऱ्यामध्ये काल नवमी झाली आणि आज मग दसरा. रामचंद्रांनी रावणाचा वधही आजच्या दिवशी करून विजय स्थापित केला. तो उत्सवही आजच्या दिवशी मानला जातो भारतीय संस्कृतीमध्ये. आणि त्याच संस्कृतीमध्ये सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी आपला अवतार कार्य महाराष्ट्रामध्ये संपन्न करत असताना अचलपूर या नगरामध्ये हा सीमोल्लंघनाचा कार्यक्रम रामदर्णा राजाच्या विनंतीवरून त्या नगरामध्ये संपन्न केलेला आहे. अचलपूर नगर तसं राजा दशरथ यांचे आजोबा अज राजाच्या येण्याने तापी भारती नदीच्या तीरी आजही तो मठ उपस्थित आहे. आणि राम, लक्ष्मण आणि सीता वनवासाला जेव्हा आले तेव्हा किष्किंधा पर्वताच्या सातपुड्याच्या रांगेमध्ये बसलेलं हे अचलपूर नगर, तिथे रामाच्या येण्याचाही उल्लेख साहित्यामध्ये प्राप्त होतो. आणि तेथे रामचंद्र आणि दशरथाचे पहिले श्राद्ध केल्याचा उल्लेखही या अचलपूर नगराचा विचार करताना आपल्याला इतिहासामध्ये पाहायला मिळतो. आणि म्हणून राजा राम यांच्या येण्याने तो राजा रामदर्णा अशी परंपरा त्या रामदर्णा राजाच्या वंशामध्ये पाहायला मिळते. तेथे धानायसाचा आवारही पाहायला मिळतो. तेथे द्वारावतीकारांनी केलेल्या लीळेंचा विज्ञान शक्तीने द्वारावतीकार तेथे आल्याचा ही उल्लेख लीळा चरित्राच्या इतिहासामध्ये ह्याची नोंद सापडते. अशा या पवित्र अचलपूर नगरामध्ये धानायसाची पूजा सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी स्वीकार केली असाही उल्लेख आपल्याला दिसतो. निर्वाणेश्वराच्या मंदिरातून भांडारेकरांना घेऊन आलेल्या धानायसा आणि तेथे अनर्घ रत्नांनी पूजा केली. त्याच नगरामध्ये सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी जेव्हा अष्टमा सिद्धी या स्थानाकडून
रामधरणा राजाच्या घरी देवार चौकीला 10 महिने अवस्थान असताना सर्वज्ञांनी येथे सीमोल्लंघनाचा विधी लोकाचार समाजाचार म्हणून केलेला आहे. समग्र रामधरणा राजाच्या सर्व नगरामध्ये स्वामींचं जेव्हा आगमन झालं तेव्हा सर्व लोकांना हे रामधरणा राजाचे जावाई आहेत काय. जेव्हा प्रथम नगरात स्वामी आले तेव्हा सगळ्या नगरामध्ये जो आनंद उत्सव साजरा केला आणि देवार चौकीला सर्वज्ञांचा तिथे मुक्काम झाला. तिथे मुक्काम असताना सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी आजच्या दसऱ्याच्या शुभमंगल दिवशी राजाच्या अग्रहावरून मर्दना मादने स्वीकार करून तेथे आरोहणा स्वीकार केला. पहोळ झाल्यानंतर सर्वज्ञांनी राजाच्या विनंतीला मान दिला आणि मग तेथे पहोळ झाल्यानंतर सर्वज्ञांना गोळाविळा झाला आणि मग राजाने राजनगरामध्ये उपस्थित असलेला आपला भवरा घोड्यावर आरोहण झाले असा शोधकारांच्या पाठामध्ये उल्लेख आढळतो. भवरा घोडे जाती निरूपण सर्वज्ञांनी बऱ्याच ठिकाणी केलेलं आहे. मग भवरा राजाच्या मनोधर्मातला हा महत्वपूर्ण घोडा की ज्याच्या केशाची माने वरती केस असतात त्याची आयाळ ही भवऱ्यासारखी आहे. घुमटदार केस आहेत आणि घोड्याच्या माथ्यावरती चक्राकार केस आहेत. त्याला भवरा घोडा असं म्हणतात. आणि असा हा स्पेशल घोड्यांच्या कथा आपण पाहिलेल्या आहेत. महाराणा राणा प्रतापांचा घोडा, झाशीच्या राणीचा, शिवाजी महाराजांचा हे प्राण देणारे घोडे आहेत. त्यांना संवेदना असतात म्हणून त्याला भवरा घोडा असं म्हणतात. म्हणजे ज्या घोड्याला काय असतं त्याला कमरबंद घोडा असं म्हणतात इतिहासामध्ये. हा भवरा घोडा जो अतिशय चौकस आणि संवेदनशील असतो. कुठून बाण यायलाय, कसा येणार आहे, आपल्या मालकाचं रक्षण कसं करावं अशी जाणीव असलेला घोडा. असा हा घोडा राजाने स्पेशल आज आणलेला आहे सीमोल्लंघनासाठी. स्वामींना ओळखवलेला आहे. असा सुंदर घोडा आहे तो, पाहिल्यासारखा पाहतच राहावा. आणि त्या घोड्यावर आरोहण करण्याची विनंती केली आणि स्वामी आता आरोहण घोड्यावरती झालेला आहे. आणि मग घोड्यावर बसण्यापूर्वी राजांनी आपल्या महालामध्ये त्या चौरंगावरती सर्वज्ञांना सोने भरी कवाय घातली. हा दसरा असा मजेशीर आहे. माहिमट्ट उल्लेख करतात येथे की सोने भरी, सोन्याच्या पाण्याने मडलेला कबाय म्हणजे गुडघ्याच्या खाली येणारा जो कोट असतो, अंगरखा असतो, अशा विशिष्ट प्रकारचा अंगरखा स्वामींना अर्पण केलेला आहे. त्याला सोन्याची झरी आहे आणि तो कोट घातल्यानंतर त्या कोटाला पुढून खुला असतो. तो चालताना पायात अडकत नाही. पाठीमागून गोलाकार असतो. त्याला सोन्याचे बटन असतात. हिरे माणिक मोती लावलेले असतात. त्याला
कबाय असं म्हणतात साहित्यामध्ये. आता जे गाऊन घालतो ना आपण, गाऊन सारखा, पण गाऊन पूर्ण गोल असतो, त्याला पुढे असं कापलेलं असतं आणि त्याला चालता येतं, त्याने दोन्ही पदर खुले असतात. असा हा कबाय, हारवी शब्द आलेला आहे इथं साहित्य म्हणून. आता जो राजा असल्यामुळे राजाच्या तिथे सगळ्या प्रकारचे वेशभूषा, वस्त्र साहजिक आहे ना. जी धानासाची राणी हिरे माणिक रत्नांनी पूजा करते, ते सगळं साम्राज्य रामदरणा राजाच्या घरी आहे. आणि आज ठेवणीतले वस्त्र दसऱ्याच्या निमित्ताने पवित्र व्हावेत म्हणून श्री चक्रधर स्वामींना रामदरणा राजाने हा अंगरखा परिधान करण्याची विनंती केली आणि उत्तम प्रकारची पाटाऊ दुटी स्वामींना ओळगवली. आणि मग स्वामींच्या श्रीमुगटी सोनेसा मुकुट, श्रीमुकुटावरती मुकुट सोनेरी रंगाचा, आखीव त्याच्यावरती कोरीव काम केलेला, रत्न हिरे माणिक असा जडवलेला तो टोप स्वामींना ओळगवलेला आहे. आणि चुनडी चुनडी पण घातलेली आहे. चुनडी शब्दाचा अर्थ, हे सगळे अरब फारसी भाषेतून आलेले शब्द आहेत. तिथे आजच्या भाषेत म्हणायचं होतं चुनरी, ओढणी, लाल रंगाची ओढणी असते, त्याला चुनडी असं म्हणतात. आपल्या भाषेमध्ये उपर्ण, दुपट्टा, त्याच्यावर चांदण्यासारखे बिंदू बिंदू असतात, डिझाईन केलेली असते. चांदीच्या पाण्याने ते चांदण्याची फुलं काढलेली असतात आणि तो लाल रंगाचा असा दुपट्टा. म्हणून चुनडी शब्द या मानव साहित्यामध्ये प्रथम आढळतो. आता हा अवसर तुम्हाला चिंतनीय करायचा आहे, म्हणजे चिंतनात असलाच पाहिजे बा. आपण आपला दसरा उत्सव संपन्न करताना ही लीळा आठवा. आणि वरी फुले, त्या चुनडीवर फुलं काढलेले आहे. त्या लाल रंगाच्या दुपट्ट्याला झालर आहे सोनेरी कलरची. हे सगळे साहित्यिक शब्द आहेत, जे आज आपण पिक्चर मध्ये जोधा अकबर असे जे जुने जुने पिक्चर आज येत आहेत, रिलीज होत आहेत, त्याच्यामध्ये ते साहित्यिक अभ्यास करून ते सगळं दृश्य मांडतात. झाशीची राणी येऊन गेली मालिकेमध्ये, आपले महाभारत आलं, रामायण आलं, त्याच्यामध्ये असे हे दृश्य पाहायला मिळतात. आणि मग आता स्वामींना हे सगळं सजवून धजवून स्वामींची आता गावामध्ये मिरवणूक काढायची आहे. मग ती मिरवणुकीची एक पद्धत कशी आहे, तर पुढा गोसाव्यांचा घोडा आहे, मागा रामधरण्याचा घोडा आहे, त्या मागा रामधरण्याचा परिवार आहे. सादर संगीत मिरवणूक आहे ती, अशी कशी बी नाही गोंधळातली अपडेट सगळ्या गावांना सूचना गेलेल्या आहेत की आता स्वामी येत आहेत, राजा येत आहे. मग खाली पाठीमाग सिक्युरिटी गार्ड असतील, मग त्याच्या पाठीमाग स्कॉट पथक, मग त्याच्या पाठीमाग सुरक्षक, अंगरक्षक, असा हा सगळा परिवार त्या अचलपूर नगरातून सीमोल्लंघनासाठी जात आहे. आणि उत्तरेचे दारवंठेने विजय केले, नगराबाहेर तळ्याचे उत्तरील पाळीवरी अभिठा होता,
आता तिथे तळ आहे नगराबाहेर. त्याच्या उत्तरील पाळीवरती परकोटाच्या शेजारी अभिठा होता. अभिठा नवीन शब्द आहे हा. हा आपण अरब उर्दू संस्कृतीतून इथे आलेला आहे. अभिटा अबिठा म्हणजे आपट्याचं झाड, रश्मी वृक्ष म्हणतात. तेथे गोसावी घोड्या खालते उतरले. स्वामी आता उतरले. तिथे उतरल्यानंतर आता स्वामी राजाचे गुरु म्हणून मिळवतायत. मग त्या पद्धतीनं गुरुने आचरण करावं म्हणून लोकाचार म्हणून स्वामींनी तिथे 5 पोकळे आणि तांदूळ त्या खाली घातले. ते 5 पोकळ आणि तांदूळ तिथे घातलेले आहे स्वामी झाडाजवळ. मग सोने घ्या, सोने घ्या म्हणून अनुवाद केला. सर्वज्ञांनी राजाला, त्याच्या परिवाराला, समग्र नातेवाईक असतील ना, म्हणतात हे सोनं घ्या, सोनं घ्या असा अनुवाद केला. तेत काही वेचिले. मग तिथे ते राजाने सीमोल्लंघन साजरा केला. ते सोनं घेतलं आणि मग प्रदक्षिणा केली. त्या झाडाच्या भोवती 5 प्रदक्षिणा केल्या राजासोबत आणि मग गोसावी विजय केले. अशा प्रकारे सर्वज्ञ आता ते सीमोल्लंघन साजरा करून सोनं लुटण्याचा कार्यक्रम म्हणतात. सोनं लुटून आता रामधरण्याच्या माता परत स्वामी नगरामध्ये वाजत गाजत आले. मंगलवाद्यांच्या स्वरामध्ये आता देव्हार चौकीच्या बाहेर मुख्य प्रवेशद्वाराजवळ त्या नगराला असे 4 मुख्य दरवाजे आहेत पाषाणाचे. आता मध्ये रामधरण्याच्या आईचं देव्हार चौकी आहे. तिथे प्रवेशद्वार वेलकम करण्यासाठी विशेष अतिथींचं आगमन तिथे राहायचं. स्वामी तर विशेषच आहे. आणि मग तिथे आई आता ओवाळणीसाठी उभी आहे. सर्वज्ञ घोड्यावरून उतरतात. राजाला हातामध्ये धरलेला आहे. राजा विनंदर होऊन स्वामींना म्हणतो चला चला आता. आणि मग ती आई आता गोसाव्याचं अक्षौहन करते. गोसाव्याची ओवाळणी केली. ओवाळलं स्वामींना. सोनं पण दिलं असं. आता लुटून आणले ना सोनं. मग त्या आईने देवाला सोनं दिलं. तर आपण असं स्थानाला विशेषाला आपापल्या मोठ्या मंदिरांमध्ये आपण आपट्याचं सोनं या लीळेला स्मरण करून व्हावं आणि स्वामींना विनंती करावी की बाबा जसा तो आनंद उत्सव रामधरणा राजाच्या नगरामध्ये आपण संपन्न केला त्याच प्रसन्नतेने मनोधर्माने आमचंही हे सोनं घ्या, सोनं द्या, सोनं घ्या. आपल्याला जसे 2 पानं जोडलेले असतात तसं ज्ञानापा प्रेमाचा अधिकार आम्हाला घडू द्या. त्या भक्ताचं आणि परमेश्वराचं अतूट प्रेम, एका पानावर भक्त, एका पानावर परमेश्वर. कारण भक्तान शेजागावी असतो का? नाही, भक्त सोबतच असतो. असं हे आपट्याचं जोडलेलं प्रतीक आहे. किंवा गुरु आणि परिवार हे जुळून राहावेत अशी सर्वज्ञांना प्रार्थना करावी, हे की नाही? नाहीतर आजकालची परिस्थिती, कलियुगाचं वारं, एकसंघ परिवार राहावा. आणि आज आपल्या भारत देशाच्या हिंदू
रक्षण करण्यासाठी एक संघ परिवार जन्माला आला, त्याची स्थापना झाली. त्याचे आज 100वा वर्ष आपण संपन्न करूया. RSS म्हणतात त्याला. म्हणजे मोहन भागवत त्याचं संचलन करतायत. जे ब्रह्मचारी आहेत, स्वतः भात उकळून खातात, ते भारताचे संघ प्रमुख आहे. त्या संघालाही आपण हार्दिक शुभकामना भेट देऊ आणि भारत देश आपला अखंड राहावा, आपट्याच्या पानासारखा या देशामध्ये एकसंघता टिकावी, अशी चक्रधर स्वामींच्या चरणी आपण प्रार्थना करू. 1650 तीर्थस्थानाला दंडवत करून विनंती करू की आपला हा भारत देश अखंड राहावा. भारत देशातील समग्र हिंदू समाज हा सनातन धर्म असा आपट्याच्या पानासारखा एक संघ राहावा, अशी आपण सर्वजण ईश्वराचरणी प्रार्थना करूयात. आणि आपलं जे बोधा अनुसरण आणि जे स्वामींसोबत आपण एक संघ झालो, त्या अनुसरणाची मूस, तो अनुसरणाचा बंध कायमस्वरूपी असा टिकावा, अशी ईश्वराचरणी आपण ते सोनं वाहताना प्रार्थना करावी. हे चक्रधरा राया, तुम्ही आम्हाला बोध देऊन अनुसरण घडून आपल्याशी जे नातं जोडलेलं आहे, ज्या नात्याची तुम्ही अनंत जन्मात प्रतीक्षा करत होता, ऐसे कै होईल पोरा जीवाचे, इथीचे ते आपले. हे आपले पण त्या सोन्याच्या आपट्याच्या पानामध्ये एक प्रतीक असतं. भारतीय समग्र उत्सवामध्ये प्रतीक ठेवलेलं आहे. रक्षाबंधन प्रतीक आहे, सोनं देणं प्रतीक आहे. दिवाळीमध्ये भाऊबीजेला बहीण भावाला ओवाळते, ते एक प्रतीक आहे. भाईदूज म्हणतात आहे ना. त्या पंजाबमध्ये कडवा चौथ पाहतात, त्या चांदणं चंद्रमा पाहतात, त्या पौर्णिमेला चाळणी घेतात. असा हा सत्य सनातन महात्मा धर्म की जय म्हणत असताना आपण 5 अवतारानंतर सत्य सनातन महात्मा धर्म की जय म्हणून आपण महात्मा धर्मातले आहोत, सनातन धर्मातले आहोत. आणि मग हा धर्म आचरत असताना हा देश सुरक्षित राहावा लागतो. आणि म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची शताब्दी वर्ष आपण संपन्न करत असताना चक्रधर स्वामींची प्रसन्नता, एकसंघता त्या संघामध्ये राहावी आणि या भारत देशाचं उज्ज्वल नेतृत्व प्राप्त होऊन साधू संताला आपला महात्मा धर्म आचरता येण्यासाठी राजकीय स्थिरता, सामाजिक स्थिरता महत्वाची असते. तीही या भारतामध्ये नांदावी. या महाराष्ट्रामध्ये महानुभाव पंथाचं एकसंघत्व टिकून सनातन धर्म सर्वांनी आचरावा, आचरण्याची शक्ती ईश्वराने द्यावी. एक से दो भला, एका लाकडाला किंमत नसते, पण अशी 2 लाकडं 4 लाकडं एकत्र केले तर ती काठी मोडत नाही. तसं आपट्याचं पान जोडलेलं असतं. आणि मग हिंदू राष्ट्र आणि हिंदू समाज धर्माने जोडलेला राहावा, अशी ईश्वरचरणी प्रार्थना करून आपण हा सीमोल्लंघनाचा उत्सव संपन्न करूया. जाळीच्या बाबांच्या चरणी प्रार्थना करूयात आणि प्रत्येकाच्या जीवनामध्ये स्वामींनी जसं सीमा उल्लंघन केलं, तसं अस्थिपरीच्या आचरणाचं आपल्याकडून हा दसरा साजरा व्हावा. आपले जे 10 इंद्रिय आहेत, 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय आहेत, त्यांची युती लागणार आहे. ईश्वराचं स्मरण, नामलीळा चिंतन करताना हा खरा दसरा आहे. नाहीतर हे दशहरे आपले अनंत सृष्टीमध्ये या
कर्म इंद्रियाने आणि ज्ञानेंद्रियाने आपल्याला धोका दिलेला आहे. तो धोका टाळावा. सर्वज्ञांनी ती दसऱ्याची ही पूजा अशी अखंडित ठेवावे. नाही तर इंद्रिय एकीकडे चल म्हणतात, ज्ञानेंद्रिय एकीकडे चल म्हणतात, कर्मेंद्रिय एकीकडे चल म्हणतात. ते ज्ञान आणि कर्मेंद्रियांची युती ईश्वर साधनेला पूरक ठरावी अशी आपण ईश्वर चरणी प्रार्थना करून हे सोनं, आपल्याकडे सोनं आहे. काय, कुठलं सोनं आहे? देवाचं नाम आहे, देवाचा वेद आहे, देवाचा बोध आहे. हे खऱ्या अर्थाने सोनं आहे. आपण म्हणतो, अरे माझ्या सोन्या बाळा. चक्रधर स्वामींनी आपल्याला असं ज्ञानाचा परीस लावून आपलं लोखंडाचं सोनं केलेलं आहे. वेदबोध टिकावा. आपल्याचं प्रतीक काय आहे? ते जोडलेलं आहे. ते आत्म्याने बोधाला जोडलेलं आहे. आपल्याला जो बोध प्राप्त झालेला आहे तो न जावा. अनुसरणाने जो बांधलेला आहे आपण स्वामींना, ते नातं असं अखंड टिकून राहावं. घराघरामध्ये एक विचार राहावे. एकसंग पद्धतीने त्या घरात आनंद राहावा, त्या आश्रमाने आनंद राहावा. समग्र मानवा सांप्रदायिक असा जुडलेला राहून वेदाबोधाच्या संघामध्ये आपलं अनुसरण सिद्धीला जावं असं ईश्वरचरणी प्रार्थना करून हा खऱ्या अर्थाने दशहरा आपण संपन्न करूयात. आणि ईश्वरचरणी अशी प्रार्थना करूयात की हे देवा, जसं आपण रामदरणा राजाच्या नगरी दशहरा संपन्न केला, तसं देहरूपी या नगरामध्ये आपण आमचं सीमोल्लंघन साजरा करण्यासाठी आमच्या मनाच्या घोड्यावरती आरोहण करा. आणि आमचा हा मनाचा घोडा तसं त्या तळ्याच्या पायावरती अभिष्ठा भेटला स्वामींना, आपट्याचं झाड भेटलं. स्वामी ज्याला भेटायला गेले तसं आम्हाला भेटायला या. आणि आमचं हे अनुसरणयुक्त जीवन हा सांधा 2 घड्या अनुसरणाने जोडला ना आपण, तिथे पण 2 घड्या येतात. अनुसरल्याच्या 2च घड्या, ते 2 पानं असं अनुबंध जोडतात, अनुसूत जोडतात. त्या अनुसरणाने जोडला जातो. तो अनुबंध असा एकसंग राहावा अशी ईश्वरचरणी प्रार्थना करूया. आणि स्वामींच्या प्रसन्नतेमध्ये पुढल्या वर्षाचा दसरा संपन्न करण्यासाठी मन, बुद्धी, चित्त, अहंकार हा स्वामींनी आपणाला जिवंत ठेवावा. यापैकी एक जरी बिघडलं तरी आपण ते देवाचं नाव घेऊ शकत नाही. डोक्यातली एक जरी नस हल्ली, ब्लॉकेज झाला आहे की नाही, ब्रेन हॅमरेज, हार्ट हॅमरेज, बुद्धिभ्रष्टता, विपरीतत्व ही बुद्धीमध्ये कुठून घुसेल असं सांगता येत नाही. आणि म्हणून हे बोधाला अशी सजगता प्राप्त व्हावी, नाही तर बोधाला मळ नसतो येतो. आणि मग तो हा वेदबोधाचा धागा सोडून ते कुठंतरी घाण्यावर बसण्याची पंचायत पडते. मग पुन्हा कोण बसले तिथे घाण्यावर? काय नाव? नाही. पण त्याला आणायला पण पाठवलं देवाने. 2 भाऊ आहे, गुरुभाऊ आहेत. हे 2 नातं पक्कच राहावं लागते. जाळीदार चांगला पाहिजे, जाळी म्हणतात त्याला, गोकाची जाळी, आचर्यावंताची जाळी. हे 2 मध्ये महत्वाचं आहे, अर्जुन आणि कृष्ण.
कृष्णाला एकट्याला काहीच असं महत्व नसतं, अर्जुन नसते तर मग हे दोन, म्हणून आपला हा द्वैत संप्रदाय आहे. आपट्याच्या पानासारखा आपण असं विशिष्ट द्वैत मानतो, जीव आणि परमेश्वर. आपण द्वैतवादी पण एक रूप आहे, आहे का नाही? असं हे तात्विक चिंतन आपल्याला बरेचसे चिंतन करता येईल याच्यामध्ये. आणि ते आपट्याचं पान समोरून गोलाकार आहे बघा, आहे की नाही? असा वेगळा संकेत निसर्गाने त्याच्यामध्ये ठेवलेला आहे. असं बरंचसं चिंतन दसऱ्याच्या रूपाने आपल्याला स्वामींच्या लीळेमधलं चिंतन घडावं. लीळेचा भावार्थ, लीळेची काकू कक्षा भावार्थ लीळेतला समजावा, लीळेतली मूर्ती दिसावी, आहे की नाही? ती लीळा करताना स्वामींनी जे आपल्या स्वरूपाला तिथं जोडलेलं आहे, हे पण दोनच आहेत ना, एक मायापूर आहे, मायापुरात ईश्वर स्वरूप आहे, जोडलेलं आहे. मायापूर नसतं तर ईश्वर स्वरूपानं काही करता नसतं आलं, आहे की नाही? तिथं पण त्या आपट्याच्या पानासारखंच आहे. ते भजन स्वीकारता नसता आलं, आहे की नाही? स्वामींना लीळा करता नसता आल्या, आणि मग तिथं जोडी आहे, मायापुराची आणि ईश्वर स्वरूपाची जोडी आहे. असं या विषयावरती आपल्याला भरपूर असं काही चिंतन करता येईल. तेव्हा आपला दसरा सर्वांना असा आनंदाने उत्साहाने साजरा, ईश्वराच्या प्रसन्नतेने आणि सन्निधानातच साजरा व्हावा. नाहीतर दशानन बसलेले आहेत, आहे का नाही? रावणाला 10 तोंड नव्हते, 10 तोंडातली ताकद त्याच्या डोक्यात होती. शक्ती संपन्न राजा आहे तो. आणि मग त्यांनी चोरासारखं ते सीता उचलून आणली, बुद्धिभ्रष्ट झाली. आणि ती कोणी केली? जोडी, बहीण भावाची जोडी. बहिणीनं बुद्धिभ्रष्ट केली एवढ्या मोठ्या राजाची, आहे की नाही? एवढं मोठं राज्य आहे त्या दशाननाच्या नगराचं वर्णन जर तुम्ही ऐकलं, तरीही त्या बहिणीनं कान फुकले आणि विनाश केला, भाऊ गमावा लागला, आहे की नाही? विभीषणासारखा विद्वान भाऊ पण आहे ना. ती जोडी आहे, बहीण भावाची जोडी. ही बहीण तसली, काय नाव तिचं? आपले प्रसव, हा, साधनवंताचे. मग कच्च्याचा कानापणा, कानाचं कच्चे पण, एक डोळ्याचं कच्चे पण असतं. आपण जे पाहतो ते पण खरं नसतं कधी कधी. असं एक गंमत असते. ऐकलं तेही खरं नसतं, पाहिलं तेही खरं नसतं. तुमची आत्मप्रतीती काय स्वतःची, त्याच्यावर ते सगळं विषय अवलंबून असतो. आणि स्वामींना कसं पाहायचं हे त्याच दृष्टीने पाहावं, आहे का नाही? स्वामींच्या लीळेमध्ये स्वामींनी ईश्वर स्वरूप कसं ऍक्टिव्हेट केलं, निर्वचनादिक्रमे महावाक्यादिक्रमे आपल्या आयुष्यामध्ये तो लीळा आठवायचा आनंद केव्हा प्राप्त होईल, ते खरंच सोनं आहे आपलं. ते आपणाला प्राप्त व्हावं अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. दसऱ्याच्या सर्वांना दंडवत करून, समग्र गुरुकुळाला दंडवत करून, हा दसऱ्याचा आनंद उत्सव सर्वांना आनंददायी ठरो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करून दंडवत कर. दंड